नष्ट केला तर बिल्ववृक्ष नष्ट केल्याचं सुद्धा काय लागतं, पातक लागतं. बिल्वपत्र हे सोमवारी तोडू नये. ज्यावेळेस सोमवारी बिल्वपत्र व्हायचे त्यावेळेस ते रविवारी संध्याकाळी सूर्य अस्ताच्या अगोदर काय केले पाहिजेत, तोडले पाहिजेत. जे बिल्वपत्र आपल्याला भगवान शिवजीला व्हायचंय ते बिल्वपत्र जे व्हायचे त्याला नाखून लागलं नाही पाहिजे. आपण त्याचा देठ कट करताना काय करतो, नाखून कट करतो. तर हे सुद्धा त्याचं काय महत्व आहे. म्हटले बिल्वपत्र एक महत्व तुम्हाला सांगितलं, पण त्याआधी असा एक प्रश्न आहे महाराज, भगवान शिवजीला निवेद्य जो वाहिला जातोय तो निवेद्य आपण खावं किंवा नाही खावं, प्रसाद ग्रहण करावा का? तर भगवान शिवजीवर जे अक्षता वाहिल्या जातात, एखाद्या बालकाला जर बोलायला कमी येत असेल, लेट येत असेल तर शिव महापुराणात असं सांगितलेलं आहे, त्या बालकाला जर आपण त्या शिवपिंडीवरले जर तांदूळ थोडे खायला दिले रसात ठेवून, तर ते जर तांदूळ खाल्ले तर त्यापासून त्या बालकाला काय होतं, बोलायला येतं. कारण भगवान शिवजी सांगतात, मुखम करोति वाचालम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. त्या भोलेनाथाची जर कृपा झाली तर अशक्य ते काय होतंय, शक्य होतंय. म्हटले आणखी काय आराधना आहे? म्हटले निवेद्य खावा का? निवेद्य खाण्याचा अधिकार जर मूर्तीसमोर निवेद्य ठेवला तर तो निवेद्य घेऊ नये, पण शिवलिंगासमोर जर निवेद्य असला तर तो काय असावा, ग्रहण करावा. म्हटले शिवजीला निवेद्य दाखवत असाल तर निवेद्य किती असावा, हे कर्मकांडाचा भाग आहे. तर एवढंच नाही.